नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी थंड, आंबट, गोड, चमचमीत, खमंग हवेच असते. बरेचदा वाढत्या उन्हामुळे जेवणाची फार इच्छा नसते. मग अशा वेळी आपल्या तोंडाला चव आणण्यासाठी, तोंडातील लाळग्रंथींना कार्यान्वित करण्यासाठी, म्हणजेच तोंडाला पाणी सुटून जेवण करावेसे वाटण्यासाठी मस्त आंबट गोड कैरीची चटणी, थंड व खमंग, चटपटीत अशी खमंग काकडी असेल तर 2 घास जास्तीचेच खाल्ले जातात. म्हणूनच एकाच व्हिडिओमध्ये आज आपण आंबट गोड कैरीची चटणी आणि खमंग काकडी अशा 2 रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. पहिल्यांदा आपण आंबट गोड कैरीची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे तोतापुरी कैरी घेतली आहे. ही थोडी कमी आंबट असते आणि हिची साल काढून घेणार आहोत आपण. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. गावरान कैरी घेऊन चटणी बनवणार असाल तर साखर थोडी जास्त वापरा. आणि पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इथे कैरीची साल काढून झालेली आहे. पुढचं आणि मागचं देठ काढून घेऊयात आणि ही कैरी आपण कापून घेऊयात. कैरी ही कोवळी नाहीये, त्यामध्ये आतमध्ये कोय ही चांगली तयार झालेली आहे, ती काढून टाकूयात. आणि आपण ही कैरी बारीक कापून घेऊयात, म्हणजे ती मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटली जाईल, सॉफ्ट अशी. त्यामुळे अशा रीतीने आपण कैरी छान कापून घेऊयात. ही कैरी थोडी कमी आंबट आहे, कारण की तोतापुरी कैरी थोडी कमी आंबट असते, तर त्यासाठी यात साखरही आपल्याला थोडी कमी घालावी लागेल. इथे कैरीचे काप आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. अत्यंत झटपट होणारी ही चटणी आहे आणि अगदी चटपटीत होते. यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊयात. शरीराला थंडावा देणारी आहे. यामध्ये आपल्याला झेपेल आवडेल अशा पद्धतीचं आपण तिखट घालून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर, थोडीशी साखर घालून घेतली आम्ही, चव घेऊन पाहिजे आणि पुन्हा लागली तर थोडी घालूयात, आणि मीठ घातलं. आता ही मिक्सरला आपण चटणी छान व्यवस्थित वाटून घेऊयात. आणि ही अशा रीतीने आपली चटणी तयार झालेली आहे आणि इतकी झटपट ही तयार होते. आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता ही वाटीमध्ये काढून घेऊयात आणि खाण्यासाठी तयार आहे. अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते, पण चवीला खूप छान असते. ताटात जर ही चटणी असेल तर खरंच 2 घास जास्तीचेच खाल्ले जातात. आता पुढची आपली रेसिपी म्हणजे खमंग काकडी आपण बनवणार आहोत. यासाठी मी आता एक काकडी घेतलेली आहे. इथे ही काकडी घेताना हे लक्षात ठेवायचं की खूप जुनी काकडी नसली पाहिजे, थोडीशी कोवळी अशी काकडी घ्यायची, म्हणजे त्याची चव छान राहते. काकडीची साल काढली आणि मागचा पुढचा भाग काढला आणि त्याच्या मागच्या भागानं मी हे बघा आपण पाहू शकता अशा पद्धतीने पुढे आणि मागे चोळून घेते, की जेणेकरून जर काकडी कडू असेल तर त्याचा कडवटपणा कमी होईल. आणि इथे चोचे मारून आपण काकडी कापून घेतोय, कारण की खमंग काकडीसाठी अशी कापलेली काकडी जर असेल तर त्याची स्वाद आणखी वाढतो. काकडीला आपण पाहताने मी असे चोचे मारून घेते आणि ते कापून घेते. आपण व्यवस्थित पहा. हे जर जमलं नाही आपल्याला तर काकडी किसून घेतली तरीही चालेल, पण किसून घेतलेल्या काकडीला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे थोडंसं पाणी काढा आणि ते आपण चेहऱ्याला लावलं तरी खूप उपयुक्त असं ते ठरतं आपल्या सौंदर्यासाठी, आणि पिऊन टाकलं तरीही चालेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ही चटणी करताना यामध्ये आपण जेव्हा खाणार असू तेव्हाच मीठ घालायचं. आधी जर मीठ घालून ठेवलं तर काकडीला खूप पाणी सुटतं. तर अशा रीतीने ही काकडी बारीक अशी कापून घेतलेली आहे आपण. आणि आता त्यामध्ये चटपटीतपणा येण्यासाठी आपण एक मिरची घालून घेऊयात, त्यामुळे चटपटीत आणि खमंगपणा येईल. आपल्या आवडीनुसार आपण मिरची घालू शकतात. मिरचीच्या मधोमध एक काप दिलाय आणि ती मिरची मी बारीक अशी कापून घातलेली आहे. खाताना दाताखाली मिरची आल्यावर खूपच छान लागते. आणि यामध्ये लिंबू पिळून घेते. इथे आपण दही घालणार नाहीये, लिंबू पिळून घेतलं, जवळजवळ अर्ध लिंबू, थोडं कमी मी पिळून घेतलं. हे मिक्स करून घेऊयात आपण. लिंबाचा रस म्हणजे सगळा काकडीला लागेल. यामध्ये आता आपण भाजलेल्या शेंगदाण्यांचा थोडा जाडसर असा कूट घालून घेणार आहोत. त्याचा स्वाद या खमंग काकडीमध्ये खूपच छान लागतो. जेव्हा दाताखाली शेंगदाण्याचा एखादा तुकडा येतो आणि ही काकडी, लिंबाचा रस, मिरची, आहा, खूपच छान लागतं. त्यामुळे शक्यतो जाडसर असा कूट वापरा. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात. मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखरही घातली आहे. त्याचं शूट करायचं राहिलेलं आहे इथे.
तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालायचं आहे आणि आता त्याचा खमंगपणा आणखी वाढविण्यासाठी आपण त्याला छान फोडणी देणार आहोत. फोडणीसाठी आपण आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप वापरू शकता. इथे तूप गरम केलं आणि त्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडली आणि थोडंसं गार केलं आणि त्यानंतर त्यामध्ये हिंग घातलं आणि आता ही फोडणी आपण आपल्या काकडीवर घालून घेऊयात. तर अशा रीतीनं आपली खमंग काकडी तयार झाली आहे. काकडीतील रसरशीतपणा आणि ही फोडणी यामुळे ही काकडी इतकी स्वादिष्ट होते की आपल्या जेवणाची लज्जत वाढवते. तर त्यामुळे आपल्या उन्हाळी जेवणामध्ये नक्की आपण ही खमंग काकडी आणि चटपटीत अशी आपली कैरीची चटणी आपण नक्की बनवून पहा. आणि आजची रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि स्वादिष्ट रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.